कोणाचं चांगलं होऊ दिलं नाही, ज्यानं आयुष्यात कधी कोणाशी चांगलं बोलला नाही, शेवटी मरताना सुद्धा मरण त्या ठिकाणी वाईट पद्धतीचं आलं, पितृपित त्या ठिकाणी पिशाच योनीला तो गेला. आणि अशा पिशाच योनीला गेल्यानंतर गयेला पिंडदान करून सुद्धा ज्याला मुक्ती मिळाली नाही, अशांना सुद्धा या श्रीमद भागवतानं मुक्ती प्रदान केली. असं आमचं श्रीमद भागवत कथा महात्म्य आहे, असा हा ग्रंथ आहे. या श्रीमद भागवतानं अशाचाही उद्धार झालाय. म्हणून आपण सगळे भाग्यवान आहोत की आपल्याला ही कथामृत या ठिकाणी श्रवण करायला मिळते. कारण कथेचं महात्म्य पहिल्या दिवशी का पाहावं याचं कारण आहे, जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीचं महत्त्व पटत नाही तोपर्यंत आपल्याला तिची किंमत नाही कळत. एक गायी चारणारा गायी चारता 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 त्याला चारत असताना एक चमकणारी काहीतरी वस्तू दिसली हो. आणि त्या चमकणाऱ्या वस्तूच्या जवळ गेला आणि जवळ गेल्यानंतर त्यानं पाहिलं तर काय, चमकणारी अतिशय चमचम करणारा काहीतरी काचेचा तुकडा असावा असं त्याला समजलं. आणि तो काचेचा तुकडा त्यानं हातामध्ये घेतला. सुंदर दिसतोय, चमकतोय, म्हणून त्यानं काय केलं, तो जो चमकणारा तो तुकडा आहे तो आपल्या गायीच्या गळ्यात बांधला. हा जर एवढा लांबून चमकतोय तर माझ्या गायीच्या गळ्यात किती सुंदर दिसेल. म्हणून तो गायीच्या गळ्यात बांधला. दररोज गायी चरायचा, दररोज गायीकडे पाहायचा. गायी धुवत असाल तरी सुद्धा त्याचं लक्ष त्या काचेच्या तुकड्याकडे. का? चमचम करत होता ना. पण एक दिवस त्या रस्त्यावरून एक रत्न पारखी चाललेला होता. कोण चाललं होतं? रत्न पारखी. जाता जाता त्याचं लक्ष गेलं त्याच्याकडे. त्या गायीकडे पाहिलं त्यानं आणि गायीकडे पाहिल्यानंतर त्यानं पाहिलं काहीतरी चमकतंय, चमचम करतंय, काहीतरी काचेचा तुकडा असल्यासारखं दिसतंय. म्हणून तो त्या गायीच्या जवळ गेला आणि त्यानं त्या गायीच्या गळ्यातला तो काचेचा तुकडा पाहिला. आणि पाहिल्याबरोबर त्यानं त्या गुराख्याला सांगितलं, म्हटले का हो, हा गायीच्या गळ्यात जो तुम्ही काचेचा तुकडा बांधलाय याचे तुम्हाला 500 रुपये देतो, पण हा तुकडा मला देऊन टाका. ज्या गुराख्यानं तर सापडलेला काचेचा तुकडा गायीच्या गळ्यात बांधला होता त्याला कडून चुकलं. ज्या अर्थी हा येऊन आपल्याला 500 रुपये किंमत सांगतोय याचा अर्थ असा आहे याची किंमत 500 रुपयापेक्षा काहीतरी जास्त असावी. जो रस्त्याचा माणूस येणारा एका मिनिटात पाहतो आणि त्याची किंमत करतो याचा अर्थ याची किंमत 500 पेक्षा जास्त असावी. गुराखी कबूलच नाही झाला द्यायला. मग त्या रत्न पारख्यानं सांगितलं, म्हटले 500च्या ऐवजी 5000 देतो म्हटले, पण हे काचेचा तुकडा मला देऊन टाका म्हटले. रत्न पारख्यानं विचार करायला सुरुवात केली, ज्या 500 रुपयाची किंमत जर 5000 पर्यंत जात असेल, नक्कीच 5000 पेक्षा सुद्धा याची किंमत जास्त असेल. म्हटलं नाही देणार 5000 रुपयामध्ये. त्या रत्न पारख्यानं पुन्हा सांगितलं, नाही 5000 द्यायचं, 50,000 रुपये देतो बाबा, पण हा काचेचा तुकडा तुम्हाला दे. कारण रत्न पारख्याच्या लक्षात आलं होतं हा काचेचा तुकडा नाहीये, हा हिरा आहे, हिरा. जो चुकून याच्या हाताला लागला, याला सापडला, याला याची किंमत कळली, यानं गायीच्या त्या गळ्यात बांधला. पण 50,000 रुपये कबूल झाल्यानंतर सुद्धा या गुराख्याला वाटलं ज्या अर्थी 50,000 रुपये देतोय याचा अर्थ असा आहे की 50,000पेक्षा सुद्धा काहीतरी जास्त मोलाचा हा खडा असावा, हे काचेचा तुकडा असावा. नाही द्यायचा, नाही विकायचा म्हटला मला. तेवढ्यावर कबूल झाला नाही. रत्न पारखी तिथून निघून गेला. यानं दुसऱ्या दिवशी त्या गायीच्या गळ्यातला तुकडा काढला.
एक सुंदर असं लाल प्रकारचं कापड घेतलं, त्याच्यात तो गुंडाळला आणि व्यवस्थित घरामध्ये लॉकरमध्ये ठेवला. ज्या अर्थी याची 50,000 रुपये किंमत आहे. दुसरा दिवस उजडल्याबरोबर त्यानं तो काचेचा तुकडा तो खडा घेतला आणि मार्केटमध्ये गेला. मार्केटमध्ये गेल्यानंतर त्यानं जात असताना गाडीमध्ये एक भाजीवाली मावशी होती. त्या भाजीवाल्या मावशीला म्हटला, भाजीवाल्या मावशी, हा जर तुला तुकडा, हा काचेचा तुकडा, हा चमकणारा दगड जर तुला मी दिला तर तुम्हाला किती पैसे देशील? ती म्हणली 5 मेथीचे गड्डे देईल बाबा, याच्यावर काही देणार नाही. कारण त्या मावशीला याच्यातलं काही ज्ञान नाही आहे. तिनं सांगितलं 5 गड्डे देईल बाबा, याच्यापेक्षा जास्त मला काही परवडायचं नाही. मार्केटमध्ये गेल्यानंतर एका किराणा मालाच्या दुकानदाराला विचारलं, म्हटले हा जर तुकडा तुम्हाला, हा जर चमकणारा खडा जर तुम्हाला दिला, किती पैसे द्याल तुम्ही मला? काय द्याल याच्या बदल्यात? तो म्हटलं 1 महिन्याचं राशन भरून देईल बाबा, याच्यापेक्षा जास्त मी देऊ शकत नाही. आता मात्र सगळीकडे फिरून झालं आणि आता मात्र सोनाराच्या दुकानात गेला. सोनाराच्या दुकानात गेल्यानंतर आता मात्र त्याने सोनारालाच विचारलं, सोनार दादा, हे पहा माझ्याकडे हा काचेचा तुकडा आहे, हा चमकणारा खडा आहे, हा जर मी तुम्हाला दिला तर याची काय किंमत होईल? तो म्हटला, अरे हा काचेचा तुकडा. लगेच रत्नपारखी बोलवला. रत्नपारखी बोलवल्याबरोबर त्यानं त्याची सगळी शहानिशा केली आणि त्यांनी सांगितलं, हा काचेचा तुकडा नाहीये, हा हिरा आहे, हिरा. लगेच सोनाराने सांगितलं, या हिराच्या बदल्यात तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील. ₹5,00,000 मिळतील. तेव्हा आनंद झाला, पण तरी सुद्धा अपेक्षा वाढत चालली. ज्या माणसानं विचारलं तो 50,000 देत होता, हा 5 लाख देतो, याच्या अर्थी याचा काहीतरी जास्त मोबदला असावा. नाही द्यायचं म्हटला. पुन्हा ते लाल कपड्यात गुंडाळलं. घरी आला. घरी आल्याबरोबर कपाट उघडलं, कपाटातलं लॉकर उघडलं, त्यातला एक डब्बा उघडला, डब्यातलं अजून एखादी छोटी डब्बी उघडली, त्याच्यामध्ये लाल कपड्यामध्ये त्याला भरला, नाद ठेवला. मग पुन्हा ते डब्बीचं झाकण लावलं, डब्याचं झाकण लावलं, त्या पिटीचं झाकण लावलं, ड्रावर लावलं, नंतर कपाट लावलं आणि कपाळाला लॉक लावलं, लावून घेतलं. जोपर्यंत त्याची किंमत माहित नव्हती तोपर्यंत तो खडा कुठे होता? बोला ना, बोला. गाईच्या गळ्यात होता. ज्या वेळेला त्याची किंमत कळाली तेव्हा तो कुठे गेला? त्या कपाटामध्ये गेला, त्या लॉकर मध्ये गेला. नुसत्या कपाटात नाही, कपाटात, ड्रॉवर मध्ये, डब्यामध्ये, त्याच्यातल्या आतल्या डब्बीत जाऊन लाल कपड्यात जाऊन बसला. सांगायचं तात्पर्य असं आहे, एखाद्या गोष्टीचं जोपर्यंत महत्व कळत नाही तोपर्यंत आपल्याला तिची किंमत नाही कळत. म्हणून जोपर्यंत आम्ही आज हे श्रीमद भागवताचं कथन श्रवण करतोय, ही ज्ञानरूपी गंगा श्रवण करतोय, जोपर्यंत हिचं महात्म्य आम्हाला कळत नाही ना तोपर्यंत आम्हाला त्याची किंमत नाही कळणार. म्हणून भागवताचा पहिला दिवस त्याच्या महात्म्याला असतो की नेमकं या कथेनं उद्धार कोणाचा केलाय. सर्वसामान्य माणसांचा उद्धार होतोच. अरे पण पिशाच योनीला गेल्यानंतर ज्याचं बौद्ध गयेला, काशीला, प्रयागला या 3 ठिकाणी मानाचं त्या ठिकाणी पिंडदान सांगितले. 3 महत्वाची ठिकाणं आहेत. त्या ठिकाणांवर जाऊन पिंडदान करून सुद्धा ज्याच्या पापाचं क्षालन होत नाही, त्याला मुक्ती मिळत नाही ना, त्याला सुद्धा मुक्ती प्रदान करते आमचे श्रीमद भागवत. हे श्रीमद भागवत महापुराण एवढं मोठं आहे, एवढं अधिकारी आहे. म्हणून आम्ही कालच्या कथेमध्ये पाहिलं की आम्ही आज खूप भाग्यवान आहोत की जे आम्हाला ही कथा ऐकायला मिळते. आज आपण या ग्रंथाच्या अंतर्भागामध्ये प्रवेश करणार आहोत. अंतर्भागामध्ये प्रवेश करण्या अगोदर आपण थोडंसं मुखदर्शन पाहणार आहोत. ग्रंथाच्या आतमध्ये प्रवेश करण्या अगोदर काय पाहायचंय? जसं आम्ही पंढरपूरला गेले होते ना पंढरपूरला. कोण कोण गेलता हात वर करा बरं. सगळे गेले असते तर सगळ्यांनी करा.
पंढरपूरला गेल्यानंतर असं होतं आमचं पहा, कधी कधी वारीची वेळ थोडी सोडा, एरवी जरी आम्ही गेलो तरी आम्हाला वाटतं अरे पंढरपूरला गेलो होतो, खूप गर्दी होती, भयान गर्दी होती. त्या गर्दीनं नाही आम्हाला त्या ठिकाणी मुख्य दर्शन मिळालं तर निदान मुखदर्शन तरी घ्यावं. आम्हाला नाही भगवंताच्या जवळ जाऊन दर्शन मिळालं तर निदान लांबून तरी त्याचा चेहरा पाहता यावा. त्याला काय म्हणतात? मुखदर्शन म्हणतात. एकदा त्याचा चेहरा पाहिला आणि तो भगवंत आम्हाला दिसला ना की भलेही मुख्य दर्शन नाही झालं तरी हरकत नाही, पण मुखदर्शन झालं पाहिजे. हा आमचा आभास आहे, ही आमची इच्छा आहे. तसंच या ग्रंथामध्ये प्रवेश करण्या अगोदर या ग्रंथाचं सुद्धा आम्हाला मुखदर्शन करावं लागेल. आम्ही जी कथा श्रवण करतोय ती नेमकी कथा कोणती आहे? तर आम्ही जी कथा श्रवण करतोय ती म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. ही कथा आम्ही आज श्रवण करतो. या ग्रंथामध्ये 18,000 श्लोक आहेत, 335 अध्याय आहेत आणि या श्रीमद भागवतामध्ये 12 स्कंद आहेत. हे 12 स्कंद म्हणजे या भगवान परमात्म्याचे, या परमात्मा श्री हरीचे 12 अंग आहेत. म्हणून हा नुसता ग्रंथ नाही तर साक्षात माझा भगवान परमात्मा म्हणजे या ग्रंथ स्वरूपात आज तुमच्या समोर आहे. यातील प्रत्येक एक स्कंद प्रत्येक वेगवेगळ्या लीलेचं महत्व प्रतिपादन करतो. 12 स्कंद आहेत. पहिला स्कंद आहे तो म्हणजे अधिकार लीला स्कंद, दुसरा साधना लीला सांगितलाय, तिसरा स्वर्ग, चौथा विसर्ग, 5वा स्थान लीला, 6वा पोषण लीला, 7वा उती लीला, 8वा मन्वंत लीला, 9वा आहे तो म्हणजे ईशाणू लीला, 10वा निरोध लीला, 11वा मुक्ती लीला आणि 12वा आश्रय लीला. असे प्रत्येक स्कंद वेगवेगळ्या त्या ठिकाणी गोष्टीचं आपल्याला दर्शन घडवून देत असतो. वेगवेगळ्या गोष्टीचं मुखदर्शन या ठिकाणी आपल्याला मिळत असतं. म्हणून पहिल्यांदा या ग्रंथाचं मुखदर्शन आहे. आणि कुठल्याही ग्रंथाला आरंभ करत असताना त्या ग्रंथाचं त्या ठिकाणी स्तवन केलं जातं. याही ग्रंथाच्या वेळी सुरुवातीला त्या भगवान परमात्म्याचं स्तवन केलेलं आहे. मग कुठलाही ग्रंथ असू द्यात. माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी सुरुवात करताना त्यांनी सुद्धा स्तवन केलंय, मंगलाचरण केलंय. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीला सुरुवात करताना सुद्धा काय करतात तर त्या भगवंताचं मंगलाचरण करतात. जगद्गुरु तुकोबारांनी सुद्धा त्या ठिकाणी नमन मंगलाचरण केलेलं आहे. नमिला गणपती माऊली सारजा, आता गुरुराजा दंडवत. गोस्वामी तुलसीदासजींनी रामचरित मानसाच्या आरंभाला त्या ठिकाणी पहिलं मंगलाचरण केलेलं आहे. ते म्हणतात, वर्णनामर
अर्थ संघाना रसाणां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको। गोस्वामी तुलसीदासजींनी त्या ठिकाणी विनायकाला म्हणजे गणपती बाप्पाला त्या ठिकाणी नमन केलेलं आहे. नमन करतात गणपती बाप्पाला. सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो 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 शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक शुभ नयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक ओंकार गणपती सुखपति छंदपति गंधपति दीन निरंतर हो सूर निरागस हो गणपति सूर निरागस हो सूर निरागस हो गणपति सूर निरागस हो निरागस हो निरागस हो। त्या ठिकाणी प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला त्या भगवंताचं त्या गणपती बाप्पाचं त्या ठिकाणी स्तवन आणि मंगलाचरण केलेलं आहे. कारण गणपती बाप्पा ही विघ्नहर्ताची देवता आहे. सुख करता दुःख हरता आम्ही ज्याला म्हणतो असं तो गणपती बाप्पा आहे. सरस्वती माता वाणीची देवता आहे आणि ज्ञान आणि वाणी या दोन्हींची गरज असते बरं का. म्हणून विचार केला तर लोक सुद्धा कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करायची म्हटलं ना तर अगोदर मंगलाचरण करतात, त्या गणपती बाप्पाचं स्तवन करतात, त्याचं पूजन करतात. भले एखाद्या घरच्या लग्नाची शिदोरी असू द्या, ती लग्नाची शिदोरी जर बनवायची असेल ना तर आमच्या माता माऊल्या आधी कणकेचा गणपती बनवतात ना. इकडे काय बनवतात? कणकेचा गणपती बनवतात. एवढंच नाही, आमच्या घरी काही मंगल कार्य असेल तर आम्ही भिंतीवरती सुद्धा गणपतीचं चित्र काढतो. का? गणपती बाप्पा त्या ठिकाणी शुभ कार्याचं त्या ठिकाणी दैवत आहे. तुमचं आमचं सोडा, अगदी ते कलगीतुऱ्यावाले असतात ना ते सुद्धा अगोदर सुरुवातीला गणपती बाप्पाचं स्तवनच करतात, गणच गातात. कारण त्या गणपती बाप्पाचं स्तवन प्रत्येक ग्रंथाला, प्रत्येक गोष्टीला, कारण शुभ कार्य त्या ठिकाणी त्याचं लक्षण म्हणजे गणपती बाप्पा आहेत. व्यासांनी सुद्धा सगळ्यात आधी मंगलाचरण केलंय आणि त्या मंगलाचरणामध्ये सर्व लोकांना या भागवतामध्ये प्रवेश दिलाय, मुक्त प्रवेश. ते म्हणतात जन्माद्यास्य यतोन्वयातितरतश्च चार्थेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदयादिकवये
मुह्यन्ति सूरयः तेजो वारी मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरतस्य कुहकम् सत्यं परम धीमहि। पहिला आहे तो म्हणजे अधिकार स्कंद आहे. मग आम्हाला प्रश्न निर्माण होतो सुरुवातीला, आम्ही जो ग्रंथ श्रवण करतोय, ज्या ग्रंथाची एवढी महती ऐकतोय, ज्याचं आत्ता आम्ही मुखदर्शन केलंय, असा हा ग्रंथ कोणी लिहिला बरं? या ग्रंथाची निर्मिती झाली कशी? तर श्री व्यास महर्षी एकदा श्रमप्राश नावाच्या आश्रमामध्ये चिंतामग्न अवस्थितीमध्ये बसलेले आहेत. चिंतामग्न अवस्थितीमध्ये असताना त्या ठिकाणी नारद महर्षी आले. आता नारद महर्षी यायचे म्हणजे की ते गपगुणाने येणार आहेत का? शांत येणार का? नारायण नारदजी आले. शम्यप्राश नावाच्या आश्रमामध्ये आणि चिंतामग्न दिसले व्यासजी. व्यास महर्षींना चिंतामग्न परिस्थितीमध्ये पाहिलं. त्यावेळेला नारद महर्षी विचारतात, व्यासजी तुम्ही चिंतातूर दिसताय, चिंतामग्न दिसताय, काय झालं? नारदजी आलेले दिसले. येता येताच प्रश्न विचारतात, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी व्यासजींनी प्रथमतः नारदजींना नमन केलं. नारदजींनी व्यासजींना नमन केलं, गळा भेट घेतली. आणि एक गोष्ट सांगू, परमार्थामध्ये ज्या वेळेला तुमच्याकडे लवचिकता असेल ना, तर तुमच्या परमार्थाचा रस्ता बरोबर आहे. व्यास महर्षी म्हणजे कोणी सामान्य पुरुष नाही आहे. अरे आज जवळजवळ नाही म्हटलं तर 18 पुराणांची निर्मिती ज्यांनी केली ते म्हणजे व्यास महर्षी आहेत. एवढा अधिकार असताना सुद्धा मीपणा नाही. मी का त्याच्या पाया पडू? अजिबात नाही. जिथे मी आला, जिथं माझं आलं, तिथं परमार्थ नाही आहे. दोघांनी एकमेकाला त्या ठिकाणी नमस्कार केला. आणि नारद महर्षी व्यासजींना म्हणतात, काय झालं ना, सांगा ना व्यास महर्षी, का तुम्ही चिंतित आहात? त्यावेळी व्यास महर्षी म्हणतात, काय सांगू नारद महर्षी, म्हटली मी माझ्या आयुष्यामध्ये वेदांची विभागणी केली, 17 पुराणांची निर्मिती केली, उत्तर मीमांसा सारखं शास्त्र मी रचलं. एवढंच नाही नारद महर्षी, महाभारतासारखा नीतिप्रधान शास्त्र मी रचलंय. परंतु भगवान श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला जी ज्ञान सांगितलं, 4 हिताच्या गोष्टी सांगितल्या, याच्यासाठी गीतेची निर्मिती केली. आणि नारद महर्षी पण आता एवढंच राहिले, अंतकाळी परमात्म्यानं त्या निजधाम गमन करत असताना उद्धवाला काय सांगितलं हे मात्र अजून माझं लिहायचं बाकी आहे. पण नारद महर्षी एवढं सगळं मी केलंय, पण तरी सुद्धा माझ्या मनाला अजून शांतता नाही लाभली हो. त्यावेळेस नारद महर्षी म्हणतात, व्यासजी एवढं सगळं करून जर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मनाला जर शांतता लाभत नाही, तर मग तुम्ही त्या भगवान परमात्म्याला, त्या परमात्मा श्रीहरीला का नाही गात? तुम्ही त्याला एकदा गा ना. कारण तुम्हाला सांगू का, आज माझ्या जीवनातला हा आनंद तुम्हाला दिसतोय ना, हा आनंद फक्त एवढ्याच कारण नाही की त्या भगवंताला मी माझ्या निष्ठाम त्या ठिकाणी श्रद्धेनं निष्ठेनं त्या भगवंताचं गायन केलंय, त्याचं भजन केलंय, त्याला गायलंय मी. त्यावेळेला व्यास महर्षींना नारद महर्षी आपला पूर्व वृत्तांत सांगतात. नारद महर्षी म्हणाले, व्यासजी मी मागच्या जन्मामध्ये एक दासी पुत्र होतो.
दासीपुत्र म्हणून जन्माला आलो. विचार केला तर उपपरहण नावाचा गंधर्व मी होतो, पण त्यावेळेला देवदेवतांच्या सभेमध्ये अश्लील गीत गायलं आणि मला शाप मिळाला. अरे देवतांच्या सभेमध्ये असे अश्लील गीत, मृत्यू लोकातल्या माणसांसारखी गीत गातोस, मृत्यू लोकात जाशील आणि दासीपुत्र होऊन त्या ठिकाणी जन्माला येशील. मला जन्म मिळाला, एक दासीपुत्र म्हणून जन्माला आलो मी. मी जसं जन्माला आलो तसेच माझे वडील मृत्यू पावले. माझी आई माझं पालनपोषण करत होती. चातुर्मासासाठी आमच्या गावात काही साधू संत मंडळी आले. साधू मंडळी आल्यानंतर माझी आई त्यांच्या त्या ठिकाणी गेली आणि विचारू लागली, का हो महाराज, तुमची सेवा करण्यासाठी मला तुमच्या इथे काही काम मिळेल का? काही काम असेल तर द्या ना, तेवढीच सेवा तुमची मला घडेल. सांगा ना महाराज, मिळेल का मला काही काम? त्यावेळेस त्या साधू महात्म्यांनी सांगितलं की आम्हाला नका विचारू, आतमध्ये आमच्या पत्न्या आहेत, त्यांना जाऊन विचारा. जर त्यांनी सांगितलं, त्यांनी जर हो म्हणालं तर मग तुम्ही कामाला येऊ शकता. आतमध्ये गेली माझी आई. आतमध्ये विचारलं, त्यांनी सांगितलं ठीक आहे, उद्यापासून तुम्ही कामाला या. माझी आई तिथे कामाला जायची. चातुर्मासामध्ये ते साधू संत मुनिजन मंडळी प्रवचन करायचे, संकीर्तन करायचे आणि आई सोबत मी जायचो ना, मी सुद्धा त्या संकीर्तनाला, त्या प्रवचनाला बसायचो. मला खूप छंद लागला त्याचा. चालू झालं की त्या ठिकाणी ज्या वेळेला संकीर्तन होईल त्यावेळेस मी उठून नाचायचो. त्या संकीर्तनाचा, त्या भजनाचा मी आनंद घ्यायचो. आनंदानं असं वाटायचं समोर ते महाराज मंडळी बसलेले, ते साधू महात्मा बसले, असं जावं त्यांच्या समोर, त्यांच्याशी बोलावं असं मला वाटायचं. पण मी दासीपुत्र होतो आणि दासीपुत्र असल्या कारणानं गावातील लोक मला समोर जाऊ देत नव्हते. मी उठून उभा राहून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तर मला हुसकावून लावायचे, बाहेर काढायचे. पण खूप छंद लागला होता त्या भगवंताच्या त्या संकीर्तनाचा. एकदा झालं, दोनदा झालं, मला आतमध्ये येऊ देत नाही. त्या व्यासपीठावरच्या साधू महाराजांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं, त्यांना लक्षात आलं की कुणीतरी लहान मुलगा आहे. जसं चातुर्मास चालू झालाय तसं या संकीर्तनामध्ये आनंदानं त्या ठिकाणी नाचतोय, आनंद घेतोय. त्याला समोर येण्याची इच्छा आहे पण गावकरी येऊ देत नाहीत, म्हणून त्यांनी संकीर्तन, कथा, प्रवचन थांबवलं आणि सांगितलं त्या मुलाला पुढे येऊ द्या. माझं हृदय मोठं झालं, आनंद झाला, मला खूप बरं वाटलं आणि एवढ्या लोकांमधून मी समोर आलो. व्यासपीठाच्या जाऊन समोर उभा राहिलो आणि उभा राहिल्यानंतर त्या महाराजांनी विचारलं, का रे बाळा, काय नाव आहे तुझं? मी मान खाली घालून उभा होतो, एकही शब्द बोलत नव्हतो. महाराजांनी दुसऱ्यांदा विचारलं, अरे तुझं काय नाव आहे? तरी सुद्धा मी काहीच बोललो नाही, कारण आजपर्यंत मला नावच नव्हतं. सगळे गावकरी मला फक्त दासीपुत्रच म्हणत होते, मला नावच नव्हतं. म्हणून मी शांत उभा होतो. तिसऱ्या वेळेला दरडावून विचारलं, अरे काय नाव आहे तुझं? मी 5 वर्षाचा होतो. दरडावून विचारल्यानंतर घाबरलो, डोळ्यात माझ्या पाणी आलं आणि मी महाराजांना सांगितलं, महाराज, महाराज मला नावच नाही आहे, सगळं गाव मला दासीपुत्र म्हणतं. त्या साधू महात्म्याचं अंतकरण पिळवटून आलं. त्यानं त्याला जवळ घेतलं, गुरवाळलं आणि सगळ्या गावाला सांगितलं, आजपासून या मुलाला कुणी दासीपुत्र म्हणायचं नाही. आजपासून या मुलाचं नाव रामदास आहे. माझं रामदास नाव ठेवलं. बघता बघता
चातुर्मास संपला आणि चातुर्मास संपल्यानंतर ते साधू महात्मे पुन्हा जाण्यासाठी निघाले. मला एवढा छंद लागला होता, एवढी आवड त्या ठिकाणी निर्माण झाली होती. मी त्या साधू महात्म्यांना म्हटलं, महाराज महाराज मला पण न्या ना तुमच्या सोबत, मला सुद्धा यायचंय तुमच्या सोबत हो, मला सुद्धा त्या भगवंताचं नाम संकीर्तनामध्ये आनंद घ्यायचा आहे, मला जा ना तुमच्या सोबत घेऊ. मला असं म्हणताना माझ्या आईनं पाहिलं आणि माझी आई तिथं आली आणि माझी आई त्या साधू महात्म्यांना हात जोडून विनंती करू लागली, महाराज नका नेऊ माझ्या मुलाला. जेव्हापासून तो जन्माला आलाय, जेव्हापासून त्याचे वडील गेले आहेत, तेव्हापासून या एकट्याच्या चेहऱ्याकडे बघून मी माझं जीवन जगते हो, त्याला नका नेऊ महाराज. माझ्या जगण्याचा एकमेव आधार म्हणजे त्या ठिकाणी माझं लेकरू आहे, नका नेऊ त्याला. आज माझं जीवन फक्त त्याच्यावर अवलंबून आहे, त्याचा चेहरा दिसतोय म्हणून मी जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही महाराज. तो जर मला नाही दिसला ना तर मी जिवंत राहणार नाही. महाराज नका ना नेऊ माझ्या मुलाला. त्या साधू महात्म्यांनी हे शब्द माझ्या आईचे ऐकले आणि त्यांनी सांगितलं, हे बघ बाळा रामदास, अरे जोपर्यंत तुझी ही आई आहे तोपर्यंत तिला सोडून तुला कुठेही जाता येणार नाही, ती तुझी जबाबदारी आहे रे. या आईची सेवा कर आणि उरलेल्या वेळामध्ये त्या भगवंताचं नाम संकीर्तन कर. त्या महाराजांनी मला एक छोटीशी विणा दिली आणि ती विणा दिल्यानंतर एक नाममंत्र नामजप दिला. नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि. आणि मंत्र दिल्यानंतर त्या ठिकाणाहून साधू महात्मे निघून गेले. आईची सेवा करायचं उरलेल्या वेळामध्ये ती छोटीशी विणा गळ्यात घेऊन मी भजन करायचो त्या भगवंताचं. या जगाशी काही संबंध राहिला नव्हता माझा. आईची सेवा झाली की त्या भगवंताच्याच नादी लागायचो. एक दिवस सायंकाळच्या वेळी माझी आई गाईची धार काढण्यासाठी गेली आणि धार काढायला गेल्यानंतर अंधार पडायला लागलेला होता. जात असताना जाता जाता तिचा एका सर्पावर पाय पडला आणि सर्पावर पाय पडल्याबरोबर त्या सर्पानं माझ्या आईला दंश केला. सर्पानं दंश केल्याबरोबर तशीच रस्त्यावरती धाड दिशी पडली. त्याच ठिकाणी जीव सोडून दिला. सगळी लोक गोळा झाली, अरे रामदासची आई आहे, रामदासची आई आहे. कारण नाव ठेवल्यापासून दासीपुत्र कोणी म्हणत नव्हतं. जेव्हा साधूची कृपा होते ना तेव्हा असं परिवर्तन होत असतं जीवनामध्ये. अरे रामदासची आई आहे, रामदासची आई आहे, रामदासला बोलवा, रामदासला बोलवा. त्याला बोलवून आणलं आणि त्या ठिकाणी मी गेल्यानंतर पाहिलं माझी आई त्या ठिकाणी दारात पडलेली आहे, रस्त्यावर पडलेली. मी जवळ गेलो तिच्या. तिला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. आई अगं उठ ना ग आई. अगं आई इथे रस्त्यावर कशाला झोपलीस? सगळ्या गावातली लोक बघतात ना तुझ्याकडे, उठ ना ग आई. हलवू लागलो, तिला आवाज देऊ लागलो पण आई काही उठत नव्हती. कारण लोक कशी मरतात या 5 वर्षाच्या वयामध्ये या रामदासला नव्हतं माहित. माझी आई गेली, मला खूप दुःख झालं. माझी आई गेली त्या दिवशी मला दुःख झालं. जसे जसे दिवस जायचे, आई गेल्यानंतर काही दिवस लोकांनी मला जेवू खाऊ घातलं. पण जेवू खाऊ घातलं
महिना निघून गेला आणि आता मात्र लोक म्हणायला लागली, रामदास तेवढं झाडून घे मग तुला जेवायला दे. रामदास अरे तेवढं पाणी भरून दे मग तुला जेवायला दे. एक दिवस एका घरचं पाणी भरून दिलं आणि जेवायला बसलो. समोर जेवणाचं ताट आलं आणि समोर जेवणाचं ताट आल्यानंतर हात लावून पाहिलं तर काय जाणवलं, भाकरी शिडीच होती. त्यावेळेला मला माझ्या आईची खूप आठवण झाली. मला आठवू लागलं आणि त्यावेळेस मग कळालं, जोपर्यंत माझी आई होती, आई तू होतीस तोपर्यंत त्या ठिकाणी गरमागरम जेवण बनवायची, माझ्या मागे लागायची, रामदास अरे खाऊन घे, रामदास खाऊन घे. पण आई आज शिळी भाकरी खावं लागते ग. आई गेल्यानंतर काय दुःख असतं, ज्याची आई गेली त्याला विचारा. माझी आई गेली, माझा मायेचा सागर त्या ठिकाणी आटला. कारण माझ्या आई इतकं प्रेम आई गेल्यानंतर दुसरं कुणी करत नाही. त्या दिवशी मला त्याची जाणीव झाली. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. 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 आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. कौन भला दुनिया में बाकी जगाने सका. कौन भला दुनिया में माँ की जगह ने सका. कोई कहते क्या होती है माँ आखिर. माँ होती है माँ. कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका. कोई कहते क्या होती है माँ आखिर. माँ होती है माँ.
बोल जब दिला गया जो उपकार फिटणार ना। ज्या वेळेला माझी आई गेली ना त्यावेळेला कळालं की आईची जागा कोणी नाही घेऊ शकत. माझी आई होती तोपर्यंत गरमागरम ना खाऊ घालत होती, बनवत होती, माझ्या मागे लागून मला चारत होती प्रेमानं. पण आता माझी आई गेली ना आता या जगात त्या आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. तिच्यासारखं प्रेम मला या जगात कोणी नाही लावू शकत. आईचं महत्व काय असतं दादानो? जिनं घरदार सोडून त्या ठिकाणी सासरला जी लेक जाते ना तिला विचारा आईचं प्रेम काय असतं. जोपर्यंत आई माहेरात आहे तोपर्यंत माहेरात सुख वाटतं आम्हाला. ज्या दिवशी आई जाते त्यावेळेस माहेरामध्ये सुद्धा बदल झाल्याशिवाय नाही राहत. रामदास म्हणतो ज्यावेळेला आई गेली ना त्यावेळेला मला फार दुःख झालं. आणि एका वेळेला असं वाटलं की बरं झालं माझ्या परमार्थात आडवा येणारा काटा त्या भगवंतानं काढून टाकला. साधूंसोबत जायचं होतं, आई मागे होती म्हणून मला जाता नाही आलं. बरं झालं देवानं माझ्या आडवा काटा काढून टाकला. साधू संतांकडे गारणे नसतात दादांनो. गारणे तर आमच्यासारखी लोक करतात. ताई परमार्थ करायचा होता हो, पण बायको चांगली नाही भेटली. अहो बायको चांगली नाही भेटली म्हणून कुठं परमार्थ हाडतो का? संत म्हणतात बायको चांगली भेटली तर एको बाबा, आणि बायको जर भांडकुदळ भेटली तर तुको बाबा. तुकोपरे म्हणतात देवा बायको भांडकुदळ होती म्हणून मला तू आठवलास रे देवा. आणि एकनाथ महाराज म्हणतात देवा तू मला स्त्री संग नाही तू मला सत्संग दिलाय. माझी गिरिजा माझी सगळी बाजू सांभाळते रे देवा. संतांकडे कधी कुठली गारणी नाही आहेत. त्यानं विचार केला बरं झालं देवानं माझ्या परमार्थातला आडवा काटा काढून टाकला. मला एका डोळ्यानं आनंद होत होता, एका डोळ्यानं दुःख होत होतं. आई गेल्यानंतर दुःख झालं, वाईट वाटलं आणि मी घरादाराचा त्याग केला. उत्तरेच्या दिशेनं निघून गेलो. साधू संतांना दिलेली ती लहानशी चिमुकली विना गळ्यात घातली आणि तिकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी बसलो. एका जागेवर भजन करू लागलो, त्या भगवंताचं नामचिंतन करू लागलो. अंतकरणामध्ये त्या भगवंताची छवी निर्माण केली आणि ती छवी निर्माण केल्याबरोबर त्या छवीकडे पाहता पाहता त्या भगवंताचं भजन करू लागलो. पण एकदा काय झालं, ती छवी निर्माण अंतकरणामध्ये त्याच्याकडे बघण्यात मी मग्न झालो होतो आणि अशा मग्न अवस्थेमध्ये अचानक ती छवी त्या ठिकाणी नष्ट झाली. नष्ट झाल्याबरोबर माझा जीव कासावीस झाला आणि त्यावेळेला आकाशवाणी झाली, हे सुबोध बालका आता तुला याच्या पुढे माझं दर्शन कधीच होणार नाही. जेव्हा तुझा हा शरीर त्याग होईल, जेव्हा हे शरीर तुझं पडेल आणि तुझा पुन्हा पुनर्जन्म होईल, त्यावेळेला ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणून त्या ठिकाणी मानस पुत्र म्हणून जन्माला येशील. आणि त्यावेळेला माझं शरीर त्या ठिकाणी त्याग झाल्यानंतर मला पुन्हा पुढचा जन्म मिळाला आणि ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून त्या ठिकाणी मी नारद म्हणून जन्माला आलो. नारद भगवान की जय, बाके बिहारी लाल की जय, श्रीमद भागवत महापुराण की जय.
एका मांडीपासून माझा जन्म झाला. नारद महर्षी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहे. मग व्यासजी, तुम्हाला आता जो माझ्या जीवनात हा आनंद दिसतो ना, याचं कारणच हे आहे की मी त्या भगवंताला माझ्या जीवनात गायलं हो. मग एवढं सगळं करून जर तुमच्या सुद्धा मनाला शांतता नाही मिळत ना, तर मग तुम्ही सुद्धा त्या देवाला गाणं ऐकला. असं म्हटल्याबरोबर व्यास महर्षी गायला बसले.